नमस्कार भावांनो बहिणींना. आता तुमची ताई नेमकीच फिरी झाली. टमाटे उकडून ठेवले जातात, टमाट्याची भाजी करते. 11 वाजून गेलेत. आता केस पण नाही इचरले मी, आता थोडे थोडे इचरले तर ते पण हे झालेत. तर म्हणलं जाऊ द्या तिकडं. छको दिदीला आता मसाला गिसाला भाजून घेते आणि आज मसाल्यातली भाजी बनवते. आता भैया गेला नाश्ता करून, तरी पण 10 वाजता येतोय तो नाश्ता करायला. पंखा बंद केलाय, आता गरमी व्हायला लागली. म्हणलं लय आवाज होतोय, म्हणलं जास्त याच्यात आपल्या हेडोत लय आवाज होतोय, त्याच्यामुळं बंद केलाय. आता तुमच्या दाजीचं शर्ट राहिले धुवायचं. आता छकू दिदी धुवून टाकन, तरी मी सगळे कपडे धुवून टाकले आणि टमाट्याची भाजी आणि 5-6 पोळ्या बनवते. आता हेडो काढायला लागलं तर छकू दिदी गेली तिकडं तिकडच्या घरात. छकू दिदीला लय लाज वाटते, म्हणजे ती थांबतच नाही. म्हणलं काहून ग दिदी, तर घाई घाई गेली आमची छकू दिदी त्या घरात. आता तशीच करते छकू दिदी, आहे ना का दिदी. छकू दिदीला आता शॉपिंग करायची घाई झाली. छकू दिदी म्हणते मम्मी आपल्याला शॉपिंग कधी करायची म्हणती. पाणी प्यायला गेलती का, ती म्हणती मम्मी पाणी प्यायला गेलते. तर म्हणती मम्मी ऑनलाईन काही शॉपिंग घे ना घरातल्या वस्तू. तर म्हणलं बाळा किचन नाही म्हणलं आपल्या घरात, तर काय करायचं आहे म्हणलं, ठेवायला जागा नाही, कुठं घेणार. तर म्हणती मम्मी लय आल्लक डब्याचे ऑफर चालू आहे तर घे म्हणती. म्हणलं नको. आता ह्या वर्षी सगळं दवाखान्यातच चालू होतं. दाजी लय बिमार राहत होते सारखे. तर मग दवाखान्याचे खर्च लय चालूच. टी व्ही बिघडली मधात, तर मग टी व्ही पण आणावं लागली. तर म्हणलं नको, आता काय नाही घ्यायचं आपल्याला. आता दिवाळीचे लेकरा बाळाला कपडे तेच घ्यायचे, दुसरं काहीच वस्तू घ्यायच्या नाही. आता म्हणलं काय नाही घ्यायच्या म्हणलं बाळा. आता छकू दिदी म्हणती मम्मी घे ना काही घे ना. म्हणलं नको. मसाल्याचे म्हणजे मी काजू बदामसाठी असे गोलवाले 4 भागाचे डबे आहेत, तर मग ते घेतले. तर आता सुरतमध्ये पार्सल येईल ते आहे ना दिदी. तर म्हणती डबल काही घे ना मम्मी लेकरायला लय आवडतात अशा चांगल्या वस्तू घ्यायला. मला पण लय आवडतात, पण किचन नसल्यामुळं मग मी कुठं घेऊन ठेवणार. त्याच्यामुळं ती म्हणती घे मम्मी. अंदाजी म्हणते तिथं काहीच सामान घ्यायचं नाही आता, त्याच्यामुळं मग मी एवढं काहीच घेत नाही. छकू दिदीच्या कानठळ्या बसेले 2-3 दिवसापासून सर्दी झालं छकू दिदीला, तर तसंच होऊन जाते. आता मी मागच्या घरात चालले, सर्दी झाली तर मग छकू दिदीच्या कानठळ्या बसत्या. तर मग तिचे पप्पा तिला किती म्हणजे चाल बाळा दवाखान्यात, तर तिचं नाही चालले, मला नाही यायचं. ती काय दवाखान्यात गेली नाही. तर मग त्यानं आणल्या होत्या मेडिकलहून गोळ्या छकू दिदीला. कर बा आता तुला पंखा चालू, आता गरमी होती त्या घरात. तर आता मी छकू दिदीला थोडंसं पीठ भिजवायला लावते आणि मी लगेच मसाला भाजून घेते आणि लगेच स्वयंपाक पाणी करते. ताई आली ते आमच्या घराच्या बाजूमधले माझ्या मैत्रीण, तर मग त्याच्यासोबत बसावं म्हणलं थोडं. तर ती पण घाईच राहते. तर मग त्याच्यामुळं म्हणलं ताईने स्वयंपाक करून घेते नंतर आपण बसू. म्हणलं चला एवढं, तर त्याला लाज वाटते म्हणे, नको म्हणे. नाही म्हणलं होतं ताईला चला म्हणून. तर आता मी घेते टमाट्याची भाजी बनवून. टमाटे उकडून घेतलेत मी, उकडून ठेवलेत आता. आणि 5-6 पोळ्या. भैया काय म्हणतोय मम्मी, भैयाला मोकळा झालेला भात आवडत नाही म्हणे. मम्मी हे भात चांगला लागा ना म्हणे, बासमती तांदूळ आणून आता असते मी. तर त्याचं चाललंय नको आता त्याला मोकळा भात होतोय, तर त्याला खाऊ वाटाना. आता गावाकडे गेलेत मी, गावाकडूनच तांदूळ आणीन, त्याला गावाकडचा भात लय आवडतो. खिचडी लागती गावाकडच्या तांदळाची भारी. आणि इकडं जीप चेनली का, आणि इकडं कसं आहे मसालेच भारी येत नाही, काय नाही असं तोंडाला चव राहत नाही. हा मसाल्याने एकच मसाला येतोय, लक्ष्मी मसाला आणि एव्हरेस्ट मसाला, असे मसाले 2च भेटतात. तर मग गावाकडूनच आणत असते. दाजीनं आणला होता, अकोल्याला गेलते तिथं काळा मसाला आणला होता त्याने. तर जसा आणला लगे चांगला 1/2 किलो आणला होता त्यानं, लगे 150 रुपयाचा फेकून दिला. मी म्हणून नाही आवडला ते. काळी भाजी उमटू लागली तर लेकरं म्हणे मम्मी लय काळी भाजी होती म्हणे, आम्हाला नाही आवडली. मी एकदाच टाकून पाहिला होता, तर लेकरं नाही म्हणू लागले, मग त्याला नाही आवडला मग दिला फेकून. तर असं होतंय. सकाळची घाई सांगूच नका. टमाट्याची भाजी बनवायची आणि थोड्याशा पोळ्या बनवायच्या. सगळे कामं झालेत घरातले लगे. आता तुमच्या दाजीचं एक शर्ट राहिले, छकू दिदी आंघोळपर्यंत तिच्या कपड्याबरोबर धुवून टाकून. आता मला लय कंटाळा आलाय आज स्वयंपाक करायचा, पण छकू दिदी म्हणते मला नाही जमत म्हणते पप्पाच्या भाज्या मम्मी, तर तूच कर म्हणते. नाही तर मी म्हणले होते छकू दिदीला तू बनव. आणि सकाळी काय खाऊ पण नाही वाटत. दिदीने मी टोस्ट खायला बसली तर आम्हाला काही खाऊ पण नाही वाटत, दोघी मायले केलं. याच्या पप्पाला पण तसंच झालं.
तर भैया म्हणे मम्मी पोहे बनवून थोडंसं ताक पोळव. तर मग ताक पोळवलं. लगेच त्याच्या ताटात कचरं उडून आलं. त्याला खायला मजा आली, काय काही ताटात निघतच राहते. तर फेकून दिलं मग त्याला आणि गेला शाळेत. आता भैयाला यायच्या आत मला स्वयंपाक पाणी करायचं आहे. लय लवकर स्वयंपाक करणं लागते मला. तरी पण दाजी म्हणे मला आंघोळ, आता त्याची आंघोळ गिंघोळ झाली, कपडे धुतले तर 11 वाजून गेले. 12 वाजता येतो. ते 1 घंट्यात मला हेडो काढणं आणि स्वयंपाक पाणी करणं, अशी तुमच्या ताईची सकाळची सुरुवात होती. तरी पण स्वयंपाक हे करताना काहीच टाकत नाही मी. बरेच दिवस झालेले. गावाकडं पण दुखणे राहतात मागं, मग मन नाही लागत, काय नाही. आता माझी आजी पण बिमार आहे. तर आईला म्हणलं आई मी येऊ का? तर आई म्हणे नको. त्या म्हणे पाहुणा पण बिमार आहे म्हणे. आता दिवाळीच्या हारसूचे पेपर राहतात म्हणे. सुरतलं शिक्षण पण लय कडक हे. आपल्या इकडं तरी चालून जाते थोडंफार. नंतर पेपर दिले असते, पण हिंदी शाळा आहे इकडं. तर आई म्हणे नको म्हणे. मग मन नाही लागू राहिलं, आता करमू नाही राहिलं मला. आजी पण बिमार असल्यामुळं मला जास्त करमू नाही राहिलं, मन नाही लागत. आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. छकू दिदी इकडे ये का? आता छकू दिदीला मी थोडंसं पीठ भिजवायला लावते आणि मी मसाला भाजून घेते. छकू दिदीला मी म्हणलं बाळा काय करू, आता काय करू? तर छकू दिदी म्हणते मम्मी तू भाजी बनव, मी पोळ्या बनवते. छकू दिदीला माहिती आहे इलेच्या आजीचं लय टेन्शन आहे म्हणून. तर मला तर छकू दिदीला मला कसं आहे 2 आज्या नाही, मला बाप आजी आणि माया आजीचे. पण माया आजी लय बिमार आहे म्हणून त्याच्यामुळं मला करमू नाही राहिलं. आता वय व्हायले माया आजीची, असं आहे. बाप आज्या तर समजा मला कळत होता, पण माया आज्या तर मी पाहिल पण नाही. मी आईलाच कळत नाही आईचा बाप, तर मी नाही पाहिलं. तर चला भावांनो बहिणींनो, आपला व्हिडिओ मोठा होतोय. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.